सप्रेम नमस्कार. सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक केस स्टडी आपल्यासमोर सादर करत आहे. पण त्यापूर्वी एक निवेदन. या व्हिडिओमधला आवाज हा माझा नाही. तो AI तंत्र वापरून निर्माण केला आहे. अर्थात AIचा वापर फक्त आवाजापुरताच मर्यादित आहे. ही केस स्टडी माझ्याकडे आलेल्या एका जातकाची आहे. ती सत्य घटनेवर आधारित आहे. ही सर्व केस, तिची हिस्ट्री, दाखवण्यात आलेले सर्व चार्ट्स, त्याचे केलेले ॲनालिसिस, काढलेले निष्कर्ष, घेतलेला ताळा-पडताळा, हे सर्व कंटेंट माझे स्वतःचे आहेत. हे कंटेंट तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारे AIची मदत घेतलेली नाही. हा व्हिडिओ माझ्या सुमारे 40 वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून निर्माण झाला आहे. आवाजासाठी AI वापरण्याचं कारण अगदी साधं आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग आणि त्याचं प्रोसेसिंग हे फार वेळ काढू काम आहे. सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा ताण घेणे मला शक्य नसल्याने केवळ नाईलाजाने हा पर्याय निवडला आहे. AI तंत्राने निर्माण केलेला आवाज वगळता हा व्हिडिओ कोणत्याही अंगाने AI जनरेटेड व्हिडिओ नाही. व्हिडिओतला आवाज AI निर्मित आहे म्हणजे सगळा व्हिडिओच AI जनरेटेड असणार असा कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा करावा लागत आहे. धन्यवाद. व्हिडिओ पुढे चालू. हिरा आहे सर्वांसाठी, पण प्रेमाची भेट म्हणून दिलेला हिरा तो फक्त त्या दोन मनांसाठी असतो. प्रत्येक हिरा फक्त दागिना नसतो. कधीकधी तो असतो विश्वासाचं प्रतीक, प्रेमाची साक्ष, नात्याची आठवण. हिऱ्याची खरी किंमत त्याच्या कॅरेटमध्ये नसते, तर त्या हिऱ्यात गुंतलेल्या भावनेत असते. ही आहे अशाच एका हरवलेल्या हिऱ्याची केस स्टडी. सुजयने आपल्या पत्नी अरुणाला प्रेमाची भेट म्हणून हा हिरा दिला होता. विश्वासाची शिक्कामोर्तब भेट. तू आहेस म्हणून मी आहे याची शांत कबुली. त्या क्षणी तो फक्त चमकणारा दगड नव्हता. तो त्यांच्या सहजीवनाच्या वचनांची साक्ष देणारा साक्षीदार होता. ते होते एक भावनेचे, विश्वासाचे आणि नात्याच्या नाजूक धाग्यांचे प्रतीक. एक भावना, एक वचन, एक स्वप्न. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एका साध्या गडबडीच्या दिवशी तो हिरा हरवला. घाबरलेली अरुणा, डोळ्यात पाणी, मनात हजार प्रश्न. आणि तिथून सुरू होते ही केस स्टडी, एका हरवलेल्या हिऱ्याची आणि त्याच्या शोधाची. हा हिरा नेमका कुठे गेला? तो चोरीला गेला होता का? की घरात, ऑफिसमध्ये, रस्त्यात कुठेतरी दडलेला होता? आणि सर्वात महत्त्वाचं, तो पुन्हा सापडला कसा? या केस स्टडीत आपण पाहणार आहोत भावना, तर्क, निरीक्षण आणि सूक्ष्म विश्लेषण यांच्या संगमातून हरवलेल्या हिऱ्याचा शोध कसा लागला. हिरा कसा सापडला हे जितकं रोचक आहे, त्याहून अधिक थरारक आहे तो सापडेपर्यंतचा प्रवास. त्याचे असे झाले. 20 एप्रिल 2015 संध्याकाळचे 6:15 वाजले असतील. त्या दिवशीची संध्याकाळची एकच अपॉइंटमेंट नुकतीच संपली होती. मी आपली दुष्काळी कामे म्हणजेच डेटाबेस अपडेट करणे, हँडरिटन नोट्सचे स्कॅनिंग करणे अशा कामात गुंतलो होतो आणि फोन वाजला. अरुणा. मला आठवले गेल्याच वर्षी ती विवाहयोगासंदर्भात माझ्याकडे आली होती. मी केलेले तिचे विवाहाचे भाकीत बरोबर आले होते. आता पुन्हा कॉल कशासाठी? संतती, नोकरी बदल, परदेशगमन किंवा देव न करो पण काही वैवाहिक समस्या असंही कारण असू शकते. बोल अरुणा, आज कशी काय आठवण काढलीस? काका, मोठा प्रॉब्लेम झालाय. वाटलंच मला. त्याशिवाय का कोणी ज्योतिषाचा दरवाजा ठोठावते? काय करू काका, वेळच तशी आलीये. काय काम ते सांग, बघूया मला काही करता येते का. माझ्या एंगेजमेंटच्या रिंगमधला किमती हिरा हरवला. कसा? कधी? बहुधा आजच. आज ऑफिसमध्ये लंच टायमाला श्रुती एकदम किंचाळली, अरुणा, तुझ्या अंगठीतला हिरा कुठे गेला? तेव्हा लक्षात आले, ही श्रुती कोण? माझ्याच ग्रुपमधली एक इंजिनियर. हिरा नक्की आजच हरवलाय का? ते कसे सांगणार काका, पण अंगठीतला हिरा गायब आहे हे आजच दुपारी 2च्या सुमारास कळले. तो हिरा चांगला घसघशीत मोठा होता, चमकदार होता. काल परवा हरवला असता तर आधीच लक्षात आले असते. हिरा आजच ऑफिसमध्येच हरवला, म्हणजे अंगठीतून निखळून पडला असणार. ऑफिसमध्ये नीट हुडकले का?
मी आणि माझ्या अख्ख्या टीमने ऑफिसचा कोपरा न कोपरा अगदी इंच न इंच चाळून काढला, पण हिरा सापडला नाही. तू म्हणतेस तसा तो हिरा मोठा असेल तर सापडेल नक्की. आज नाही पण उद्या परवा कोणाच्या तरी नजरेत येईल. मला तेवढा धीर धरवणार नाही काका. सुजयने मोठ्या हौसेने अगदी कर्ज काढून तो हिरा माझ्यासाठी घेतला होता आणि मी तो मूर्खासारखा हरवला. आता सुजयला काय सांगू? तू काही मुद्दाम म्हणून तो हिरा कुठे फेकून दिलेला नाही. हा केवळ एक अपघात आहे. उगाच स्वतःला इतके अपराधी समजू नकोस. जीवाला मोठा घोर लागलाय, म्हणूनच तुम्हाला फोन केला. तुम्ही काही अंदाज देऊ शकाल का? ठीक आहे, बघूया तो हिरा कुठे आहे, सापडू शकेल का ते. प्लीज. नक्की. तू मला शक्य झाले तर रात्री 10 पर्यंत फोन कर. तोपर्यंत मी बघून ठेवतो. आज रात्री कॉल करणे शक्य झाले नाही तर उद्या सकाळी 7 नंतर कधीही. छे, उद्या कशाला? मी आजच रात्री बरोबर 10ला कॉल करते. पण अंकल, प्लीज मला मदत करा. हो अरुणा, काळजी करू नको. हिऱ्यासारखी मौल्यवान वस्तू आणि तीही प्रेमाची भेट हरवलेली आहे, तेव्हा मी तुझे काम लगेचच हातात घेतो. बारकाईने तपास करतो. निश्चिंत रहा. थँक्यू काका. मी 10 वाजता फोन करते. ओके, नको काळजी करू. बघूया आपण तुझा हिरा कुठे आहे ते. चला आपण पाहूया बिचाऱ्या अरुणाला काही मदत करता येते का ते. केस स्टडीच्या पहिल्या भागात. ज्युवेल थीफ भाग 1. मी कम्प्युटरवरचा टाईम पाहिला. ती वेळ नोंद केली, कारण हीच वेळ अरुणाने प्रश्न विचारला आणि मला तो समजला याची होती. ह्या वेळेचीच पत्रिका मांडली. हा प्रश्न हरवले सापडले या गटात मोडतो. यापूर्वी मी असे बरेच प्रश्न तपासले आहेत. याबाबतीत पारंपरिक आणि नक्षत्र पद्धतीपेक्षा वेस्टर्न होरारी पद्धतीचा अनुभव जास्त चांगला आला आहे. वेस्टर्न पद्धतीने अगदी तपशीलवार बारीकसारीक बारकाव्यांसह उत्तर मिळते, जे जातकाला जास्त उपयोगी पडते. म्हणून या केस बाबतीतही मी वेस्टर्न होरारी तंत्र वापरायचं ठरवले. वेस्टर्न होरारी चार्ट बनवला तो असा. दिनांक 20 एप्रिल 2015, वेळ संध्याकाळचे 7:09:18. ठिकाण देवळाली कॅम्प, नाशिक. चार्ट टाईप ट्रॉपिकल प्लॅसिडस. चंद्र वृषभेत आहे. आता हा चंद्र वृषभेत आहे तोपर्यंत तो कोणा ग्रहाशी योग करत आहे हे तपासायचे. हा वृषभेचा चंद्र पत्रिकेतल्या कोणत्याच ग्रहाशी योग करत नाही, म्हणजे तो वॉइड ऑफ कोर्स आहे. पण एक दिलासा आहे. चंद्र जो सध्या वृषभेत आहे तो जेव्हा मिथुनेत गेल्याबरोबर शनीबरोबर प्रतियोग करतो आहे, म्हणजे तो वॉइड ऑफ कोर्स आहे जरूर, पण तरीही घटना घडू शकेल. फक्त प्रश्नासंदर्भात बरेच काही मोठे बदल झाल्यानंतरच, हे लक्षात ठेवायचे. एक नकार घंटा वाजली. असू दे, चंद्र वॉइड ऑफ कोर्स असला म्हणून केस क्लोज करता येत नाही. प्रकरण अवघड आहे, शक्यता कमी आहे, गुंतागुंत होणार आहे असा आणि इतकाच अर्थ घेऊन पुढे सरकायचे. इथे एक चांगला संकेत मिळतो आहे, तो म्हणजे जरी रवी षष्ठात म्हणजे होरायझनच्या खाली असला तरी चंद्र अष्टमात असल्याने होरायझनच्या वर आहे. त्यातही चंद्र वृषभेचा आहे, उच्चीचा आहे, वस्तू सापडायची शक्यता पण आहे. ओके, चला पुढच्या पायरीवर. प्रश्नकर्ता नेहमीच लग्नस्थानावरून पाहतात. वृश्चिक लग्न असल्याने मंगळ अरुणाचे प्रतिनिधित्व करेल. हिरा मौल्यवान आणि वैयक्तिक मालकीची वस्तू दुसऱ्या भावावरून बघायला पाहिजे, म्हणजे दुसऱ्या भावाचा स्वामी हा हरवलेल्या वस्तूचे प्रतिनिधित्व करणार. तसेच दुसऱ्या भावातील ग्रह, दुसऱ्या भावाचा नैसर्गिक कारक, हरवलेल्या वस्तूचा नैसर्गिक कारक पण महत्त्वाचे होणार. दुसऱ्या भावाची सुरुवात धनेत आहे. धनेचा अधिपती गुरु हरवलेल्या वस्तूचा सिग्निफिकेटर होणार. द्वितीय स्थानातले ग्रहसुद्धा हरवलेल्या वस्तूचे सिग्निफिकेटर होतात. या न्यायाने द्वितीयेतला शनीसुद्धा हरवलेल्या वस्तूचा सिग्निफिकेटर होणार. म्हणजे गुरु भावाधिपती, शनी द्वितीय स्थानातला ग्रह, शुक्र द्वितीय स्थानाचा नैसर्गिक कारक अधिक मौल्यवान दागिने आभूषणांचा कारक, चंद्र हरवलेल्या वस्तूचा जन्मसिद्ध प्रतिनिधी, असे एकंदर 4 ग्रह हरवलेल्या वस्तूचे म्हणजेच हिऱ्याचे प्रतिनिधित्व करतील. हा शनी धनेत आहे, वक्री आहे आणि त्याने अगदी नुकतेच द्वितीय भावात प्रवेश केला आहे. हरवलेल्या वस्तूचा प्रतिनिधी द्वितीय भावात असणे हे एका परीने चांगले असले, वस्तू सापडण्याची शक्यता दाखवणारे असले. असे असले तरी हरवलेल्या वस्तूचा प्रतिनिधी म्हणून शनीची दुसऱ्या स्थानातली उपस्थिती जरा काळजीचीच असते. वस्तू सापडण्याच्या बाबतीत अनेक अडथळे येतात, विलंब होतो. हा शनी वक्री आहे,
म्हणजे हरवलेली वस्तू जरी सापडली तरी ती मूळ स्वरूपात सापडणार नाही. त्या वस्तूची काहीतरी मोडतोड झालेली असणार. पण इथे हिरा आहे, याची काय मोडतोड होणार? हरवलेल्या हिऱ्याचा दुसरा सिग्निफिकेटर द्वितीयेश गुरु आपल्याला हरवलेली वस्तू साधारणपणे कोठे असू शकेल याचा एक प्राथमिक का होईना अंदाज देईल. गुरु दशमात सिंहरास म्हणजे ऑफ बिल्डिंग्स इट रूल्स दोज दॅट आर एमिनेंट, castles, palaces and theaters. Within a house, it rules the area in the vicinity of the fireplace. आणि दशमस्थान म्हणजे it rules such abstract values as honor, authority, dignity of office and victory. याचा मेळ घातला तर लक्षात येते ते म्हणजे कामाचे किंवा नोकरी व्यवसायाचे ठिकाण. हिरा अरुणाच्या ऑफिसमध्येच हरवला होता. हा जो अंदाज होता त्याला पुष्टीच मिळाली. सिंहरास आहे म्हणजे हरवलेली वस्तू उष्ण, उबदार आणि महत्त्वाच्या म्हणजे प्रॉमिनंट जागी असू शकते. टिपिकल ऑफिसचा सेटअप विचारात घेता ऑफिसमधली बॉसची केबिन, कॉन्फरन्स रूम किंवा चहा कॉफीची व्हेंडिंग मशीन्स, मायक्रोवेव्ह ओव्हन्स, हॉट प्लेट्स, गॅस बर्नर्स, हीटर्सच्या सानिध्यात. आता बाकीचे घटक पाहूयात. पार्ट ऑफ फॉर्च्यून व्ययस्थानात. पार्ट ऑफ फॉर्च्यूनचा भावाधिपती शुक्र जो मिथुनेत म्हणजे अष्टमात. हिरा सापडण्याची शक्यता आता धुसर वाटायला लागली. आता आपण पंचम भाव पाहूया, कारण पंचम हे द्वितीयेचे चौथे म्हणजे अखेर शेवट स्थान आहे. पंचम स्थान हे त्या हरवलेल्या वस्तूचा किंवा ती हुडकण्यासाठी चालू असलेल्या शोधकार्याचा शेवट काय असेल ते सांगते. गुरु पंचमेश आहे. पंचमात नेपच्यून आहे. आता हा नेपच्यून म्हणजे फसवाफसवी, गोंधळ, भूल, भुरळ, संभ्रम. या अंगाने पाहता वस्तूच्या बाबतीत किंवा वस्तू सापडण्याच्या बाबतीत काहीतरी घोटाळा होण्याची शक्यता आहे. वस्तू सापडणे काहीचे अवघडच आहे असे दिसते. आत्तापर्यंत समोर आलेल्या फॅक्टर्सवरून हिरा सापडणे काहीसे अवघड आहे हे जरी खरे असले तरी आपल्याला एकदम या निष्कर्षावर येता येणार नाही, कारण हिरा सापडण्याचे काही योग आहेत का ते आपण अजून तपासलेले नाहीत. या पायरीवर आपण हिरा सापडेल का ते पाहूया. त्यासाठी प्रश्नकुंडलीमध्ये द्वितीय स्थानाचा भावाधिपती किंवा द्वितीय स्थानातले ग्रह यांचे पंचम स्थानाचा भावाधिपती किंवा पंचम स्थानातले ग्रह यांच्याशी ग्रहयोग होत असतील किंवा लग्नस्थान जे जातक स्वतः किंवा हरवलेल्या वस्तूचा मालक दाखवते याचा अधिपती किंवा लग्नातले ग्रह यांचे द्वितीय स्थानाचा अधिपती किंवा द्वितीय स्थानातले ग्रह यांच्याशी ग्रहयोग होत असतील. अर्थात इथे एक लक्षात ठेवायचे की हे योग होणारे असावेत, होऊन गेलेले नसावेत. अरुणाचा सिग्निफिकेटर आहे मंगळ आणि हरवलेल्या वस्तूचे सिग्निफिकेटर्स आहेत गुरु, द्वितीयेश, शनी, द्वितीय स्थानातला ग्रह, शुक्र, द्वितीय स्थानाचा नैसर्गिक कारक, मौल्यवान, दागिने, आभूषणांचा कारक, चंद्र, हरवलेल्या वस्तूचा नैसर्गिक प्रतिनिधी. मंगळ गुरुशी झालेल्या केंद्रयोगातून नुकताच बाहेर पडला आहे, म्हणजे हिरा मालकापासून नुकताच आजच दूर झाला आहे, म्हणजे या दोघांत कोणताही योग होत नाही. मंगळ शनीशी कोणताही योग करत नाही. मंगळ आणि चंद्र यांच्यातही कोणता योग नाही. मंगळ आणि शुक्र यांच्यातही कोणता योग नाही. द्वितीयेश गुरुच हा पंचमेश आहे, म्हणजे मार्गच खुंटला. गुरु आणि पंचमातल्या नेपच्यून यांच्यातही सध्या कोणताही योग नाही आणि होणारही नाहीत. म्हणजे सगळ्या बाजूंनी विचार केला असता एक प्राथमिक निष्कर्ष काढता येतो की अरुणाचा हिरा सापडण्याची शक्यता कमी आहे. हिरा हरवला आहे, अरुणाच्या ऑफिसमध्येच कोठेतरी पडला आहे. तो अरुणाला सापडणार नाही असे दिसते, पण तो दुसऱ्या कोणाला तरी सापडू शकेल ही शक्यता आहेच ना. चला ही शक्यता पण पडताळून घेऊ या केस स्टडीच्या दुसऱ्या भागात. तेव्हा हा दुसरा भाग पाहायला विसरू नका. नमस्कार, मी गोदावरी. लोक मला गोदा मावशी म्हणून हाक मारता. ती मिनिटली पुन्हा रजेवर गेली मग कामे कोण करणार? त्या मेल्या विठोबाला काम सांगण्यात काही अर्थ नाही. दिवसभर नुसता रील्स बघत लोळत पडलेला असतो. कसल्या कामाचा नाही तो. मग भाऊंनी मला सांगितले, गोदा मावशी आता तुम्हालाच करावे लागणार हे काम. आता सांगा, माझे हे काय वय आहे असली कामे करायचे? मोतीबिंदू झालाय, डोळ्याला दिसत नाही. त्यात ते AI का काय म्हणतात ते कसे झेपणार हो या वयात? पण भाऊ म्हणाले, मग काम करायलाच हवे. जसे जमेल तसे करते मी, पण आता गात्र थकली हो माझी. काही चुकले असेल तर क्षमा करा या गोदा मावशीला. बिच्चारी अरुणा. हिरा हरवला हो तिचा. सापडणार का तो हिरा?
कसा, कधी ते भाऊंनी हुडकून काढले असेलच. त्या आगाऊ मिनीला नक्की माहिती असणार, पण कोठे गायब झाली आहे कोणास ठाऊक. मिनीची कसली वाट पाहता? तुम्ही असे करा, या केस स्टडीचे पुढचे भाग न चुकता पहा, म्हणजे सगळे कळेल. पोरांनो, आता एक सांगू का? या म्हातारीचे ऐकाल का जरा? आपणा सर्वांना एक नम्र विनंती. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला कॉमेंट द्या. आपले असे प्रोत्साहन मिळाले तरच सुहासजींना असेच नवे दर्जेदार व्हिडिओ आपल्यासमोर सादर करायची प्रेरणा मिळेल. सुहासजी नेहमी म्हणतात, गोदामावशी, बघा, आपण इतके चांगले व्हिडिओ बनवतो, पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. काय चुकते आहे हेच कळत नाही. वाटते कशाला हे व्हिडिओ बनवत बसायचे. खरे आहे ते, पण निदान इथून पुढे तरी आपण हात आखडता घेऊ नका. आपले एक लाईक, आपली एक कॉमेंट आमचा उत्साह वाढवेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि शुभेच्छा.